मात्र लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता 4 दिवस उलटले। भाजपच्या काही उमेदवारांची यादीही जाहीर झाली। इतकंच नव्हे तर महायुतीनं प्रचाराचं रणशिंगही फुंकलं। मात्र महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजतच पडलेलं आहे। अनेक मतदारसंघांवरून जागा वाटपाचं घोडं अडून बसलंय, तर वंचित बहुजन आघाडीबाबतही अद्याप सस्पेन्स कायम आहे आणि म्हणूनच काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार असल्याची चर्चा रंगली आहे। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। सांगली, भिवंडी, रामटेक वरून मवियात मिठाचा खडा। लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालाय। पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला होत आहे। त्यासाठी आजपासून अर्ज भरायलाही सुरुवात झाली। अर्ज भरायची अखेरची तारीख अवघ्या 10 दिवसांवर आली, तरी महाविकास आघाडीचं काही ठरलेलं नाही। जागा वाटपावर जोर बैठकांचं सत्र सुरूच आहे, मात्र अजूनपर्यंत एकाही जागेची घोषणा झालेली नाही। मुंबईत इंडिया आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजप चले जावचा नारा देत एकत्र राहण्याच्या आणाभाकाही मुंबईत घेतल्या। उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची स्टेजवर अनोखी केमिस्ट्री उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती। मात्र स्टेजवरचं चित्र आणि प्रत्यक्ष मैदानातलं चित्र वेगळंच आहे। महाविकास आघाडीत अजूनही 4 ते 5 जागांवर तिढा कायम आहे। सांगली, भिवंडी, रामटेक या 3 जागांवर घोडं अडलंय। सांगलीच्या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच सुरू आहे, तर भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दावा करतायत। रामटेकच्या जागेवर शिवसेना आणि काँग्रेस दावा करतायत। काँग्रेसने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि इतर जागांवर दावा केलाय। कोल्हापूरची जागा छत्रपती शाहूंना सोडल्यानंतर दुसरी जागा आता राजू शेट्टी मागतायत। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्याशीही महाविकास आघाडीचं गणित जमलेलं नाही। प्रकाश आंबेडकर गुरुवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहणार नाहीयेत। दरम्यान आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवर मदत करण्याची तयारी दर्शवली आहे, तर शिवसेना नेते आणि वंचित यांच्यातली भाषा आता कडवट होऊ लागली आहे। प्रकाश आंबेडकर कालच्या इंडियाच्या सभेला आले होते। आमचं असं ठरलं की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या देशामध्ये जे संविधान विरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्याशी मुकाबला करायचा, एकत्र लढायचं। फार मतभेद एकमेकाशी जरी असले एखाद्या विषयावर ते दूर ठेवून देश आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायचं। वंचित बहुजन आघाडीला सन्मानानं 4 जागांची ऑफर दिलेली आहे। आम्ही आमचा कोणीही विश्वासघात केलेला नाही आणि आमच्याशी आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही। आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की सध्या जी काही सध्याची परिस्थिति है, अभी की परिस्थिति देखते हुए हम लोगों ने यही तय कर लिया है कि कांग्रेस पार्टी को जो है वो 7 सीटों पर उनको जो लगता है जीतने के लिए हमारी मदद चाहिए वो हम देने के लिए तैयार है। ये हमारी भूमिका है। प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शांतपणा शिकवू नये। एकीकडे भाजपने राज्यातल्या 20 जागांवर उमेदवारांची घोषणा करत आघाडीही घेतली आहे, मात्र महायुतीतही आलबेल नाही। महायुतीचंही जागा वाटप अजूनही जाहीर झालेलं नाही। माढा, बारामतीत महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। त्यातच देशात 400हून अधिक जागा आणि राज्यात मिशन 45+ जाहीर केल्याने भाजपवरील जबाबदारीचं ओझं जड झालंय। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीही अजून संपूर्ण तयारीने मैदानात उतरलेली नाही। आघाड्या, युत्या या एकमेकांविरोधात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कितीही आकर्षक वाटत असल्या तरी प्रत्यक्ष निवडणूक आल्यावर चर्चेच्या टेबलांवर पक्षांच्या महत्वाकांक्षांची पंचायत करतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।